नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे. रिच डॅड पुअर डॅड हे नाव तुम्ही नक्कीच कधी ना कधी ऐकलं असेल, बरोबर? या एका पुस्तकाने जगभरातल्या लाखो लोकांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी प्रेरित केलंय, एक वेगळीच ऊर्जा दिलीये. पण या प्रचंड यशामागे कोणती कार्यपद्धती आहे? आज आपण या फिलॉसॉफीमधला प्रेरणादायी भाग आणि त्याभोवती असलेल्या गंभीर वादांचं अगदी पारदर्शकपणे परीक्षण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता सगळ्यात आधी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. लोक पैशासाठी काम करतात की पैसा लोकांसाठी काम करतो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? बघा, आपल्या आर्थिक संघर्षाच्या मुळाशी नेहमी काही भावनिक घटक असतात. मुख्यत्वे नेहमी वाटणारी भीती आणि सगळं काही आत्ताच्या आत्ता मिळवण्याची इच्छा. ह्याच भावना आपल्याला एका न संपणाऱ्या चक्रव्यूहात अडकवतात, ज्याला आपण रॅट रेस म्हणतो. लोक नुसत्या असुरक्षिततेच्या भीतीने पैशाच्या मागे धावत राहतात. पण लक्षात घ्या, खऱ्या आर्थिक साक्षरतेची आणि संपत्तीची प्रेरणा नेमकी इथूनच सुरू होते. तर आज आपण या 6 मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. रॅट रेसमधून सुटका, संपत्तीची नवीन व्याख्या, कॅश फ्लो क्वाड्रंट, कर्जाचे प्रकार, वास्तवाची पडताळणी आणि शेवटी प्रेरणा आणि भक्कम प्रणालीचा संगम. पहिला भाग, रॅट रेसमधून सुटका. इथून खऱ्या अर्थाने पैशांबद्दलच्या मानसिकतेत बदल सुरू होतो. पुअर डॅडची विचारसरणी ही जुन्या औद्योगिक युगासारखी आहे, जिथे नोकरीची सुरक्षितता हीच आयुष्यातली सर्वात मोठी प्रेरणा असते. भीतीपोटी निर्णय घेतले जातात आणि फक्त खर्च कमी करण्यावर भर दिला जातो. या उलट रिच डॅड माहिती युगाचं प्रतिनिधित्व करतात. इथे मुख्य फोकस असतो तो संधी शोधण्यावर आणि संपत्ती निर्माण करण्यावर. नुसती काटकसर करण्यापेक्षा उत्पन्नाचे नवीन मार्ग कसे उघडता येतील यासाठी ते नेहमी प्रेरित असतात. हा दृष्टिकोनातला फरक खरोखरच खूप मोठा आहे. आणि म्हणूनच पुस्तकातलं हे अत्यंत प्रसिद्ध वाक्य, गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात, पण श्रीमंत लोक पैशाला स्वतःसाठी कामाला लावतात. याचा सरळ अर्थ असा की श्रीमंत लोकांचं मुख्य ध्येय फक्त महिन्याला पगार मिळवणं हे नसतं. ते त्यांचं भांडवल अशा मालमत्तांमध्ये गुंतवतात जे त्यांना झोपेतही उत्पन्न मिळवून देतील. हीच मानसिकता आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा सर्वात मोठा उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट आहे. दुसरा भाग, संपत्ती आणि दायित्वाची नवीन व्याख्या. आता पारंपरिक अकाउंटिंगचे नियम थोडे बाजूला ठेवूया आणि फक्त कॅश फ्लो म्हणजे रोख प्रवाहावर लक्ष केंद्रित करूया. या मॉडेलनुसार कोणत्याही गोष्टीची किंमत ती गोष्ट तुमच्या उत्पन्नावर काय परिणाम करते यावरून ठरते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जी गोष्ट तुमच्या खिशात नियमितपणे पैसे आणते ती संपत्ती आणि जी गोष्ट तुमच्या खिशातून पैसे बाहेर काढते ते दायित्व म्हणजेच लायबिलिटी. आहे की नाही एकदम सोपं आणि प्रभावी सूत्र? आता हे ऐका, तुमचं घर ही तुमची संपत्ती नाही. हे विधान ऐकल्यावर अनेकांना मोठा धक्का बसतो, कारण आपण पिढ्यानपिढ्या घरालाच आपली सर्वात मोठी संपत्ती मानत आलोय. पण या पुस्तकाचा युक्तिवाद असा आहे की स्वतःचं घर हे दर महिन्याला कर, विमा आणि देखभालीच्या रूपात तुमच्या खिशातून पैसे बाहेरच काढत असतं. जोपर्यंत तुम्ही ते भाड्याने देऊन त्यातून नियमित उत्पन्न मिळवत नाही, तोपर्यंत या व्याख्येनुसार ते संपत्ती मानलं जात नाही. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? आता वळूया तिसऱ्या भागाकडे, कॅश फ्लो क्वाड्रंट. हा ESBI कॅश फ्लो क्वाड्रंट म्हणजे तुमच्या आर्थिक मेंदूला पूर्णपणे रिवायर करणारा एक अतिशय शक्तिशाली मॉडेल आहे. या डावीकडील बाजू पैशासाठी आपला बहुमूल्य वेळ देते, तर उजवीकडील बाजू वेळ न देता भक्कम प्रणाली आणि खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करते. याकडे जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्वाड्रंटची एक वेगळी प्रेरणा आहे. कर्मचारी म्हणजेच हा सुरक्षिततेसाठी प्रेरित असतो, पण तो वेळेच्या बंधनात अडकलेला असतो. स्वयंरोजगार म्हणजेच हा स्वातंत्र्यासाठी काम करतो, पण तो पूर्णपणे स्वतःच्या कष्टावर अवलंबून असतो. पण खरं ध्येय काय असावं तर उजवीकडे म्हणजेच व्यवसाय आणि गुंतवणूकदार कडे जाणं, जिथे खरी प्रेरणा संपत्ती आणि मुक्तता ही असते. इथे तुम्ही फक्त तुमच्या श्रमांवर अवलंबून नसता, तर एका भक्कम प्रणालीवर अवलंबून असता. चौथा भाग, चांगले कर्ज विरुद्ध वाईट कर्ज. कर्ज नेहमी वाईटच असतं, या पारंपरिक विचाराला इथे थेट छेद दिलाय. बघा, वाईट कर्ज म्हणजे काय तर टीव्ही, महागडी कार अशा उपभोग्य वस्तूंसाठी घेतलेलं कर्ज, जे फेडण्यासाठी तुम्हाला स्वतः राबावं लागतं. पण चांगलं कर्ज म्हणजे इतरांच्या पैशांचा वापर करून अशी संपत्ती खरेदी करणं जी तुम्हाला उत्पन्न मिळवून देईल. आणि गंमत म्हणजे त्या संपत्तीतून मिळणाऱ्या पैशातूनच त्या कर्जाची परतफेड होते. ह्याच रणनीतीमुळे संपत्ती निर्मितीचा वेग अनेक पटींनी वाढतो.
हे जरा लक्ष देऊन ऐका. रॉबर्ट कियोसाकी यांनी स्वतः जाहीर केलंय की त्यांच्यावर चक्क 1.2 अब्ज डॉलर्सहून अधिक कर्ज आहे. ही संख्या खरोखरच थक्क करणारी आहे, बरोबर? पण लेव्हरेज किंवा कर्जाचा कसा टोकाचा वापर केला जाऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. हे कर्ज त्यांनी फक्त आणि फक्त नवीन मालमत्ता विकत घेण्यासाठी वापरले आहे. 5वा भाग, रिच डॅड, वास्तवाची पडताळणी. आता नाण्याला 2 बाजू असतात. इथून आपण या पुस्तकाच्या लेखकावर झालेल्या काही अत्यंत गंभीर टीका आणि तपासांचे वस्तुनिष्ठपणे परीक्षण करणार आहोत. या व्यावसायिक इतिहासाच्या कालक्रमावर नजर टाकली तर 1977 पासून ते 2012 पर्यंत अनेक व्यावसायिक अपयश आणि दिवाळखोरीत दिसून येते. पण विशेष म्हणजे वेगवेगळ्या कॉर्पोरेट संस्थांचा हुशारीने वापर केल्यामुळे लेखकाची वैयक्तिक संपत्ती, जी अंदाजे 100 दशलक्ष डॉलर्स इतकी होती, ती पूर्णपणे सुरक्षित राहिली. अनेक जण याला कायद्यातील पळवाटांचा आणि मालमत्ता संरक्षणाचा उत्तम नमुना मानतात. या व्यतिरिक्त अनेक प्रस्थापित पत्रकार आणि वित्तीय विश्लेषकांनी त्यांच्या काही सल्ल्यांबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. यामध्ये कायदेशीरदृष्ट्या अतिशय वादग्रस्त वाटणाऱ्या कर सवलतींच्या क्लुप्त्या, इन्सायडर ट्रेडिंगचे काही संकेत आणि धनकोनांना, म्हणजेच ज्यांचे पैसे द्यायचेत त्यांना डावलण्याचा सल्ला यांचा समावेश आहे. एवढंच नाही तर हजारो डॉलर्स उकळणाऱ्या त्यांच्या उच्च दाबाच्या सेमिनार्सवरही सीबीसी मार्केटप्लेस सारख्या संस्थांनी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आणि हे सगळं कमी होतं की काय म्हणून लेखकाने 2026 मध्ये एका अतिशय भयंकर आर्थिक संकटाची भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते 39 ट्रिलियन डॉलर्सच्या कर्जामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था आणि पारंपरिक कागदी मालमत्ता पत्त्यांच्या बंगलासारखी कोसळेल. म्हणूनच या एव्हरीथिंग बबलमधून वाचण्यासाठी त्यांनी सोने, चांदी, बिटकॉईन आणि चक्क अन्न यांसारख्या प्रत्यक्ष मालमत्ता जमा करून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. शेवटचा 6वा भाग, प्रेरणा आणि भक्कम प्रणालीचा संगम. या सगळ्या गंभीर टीका पाहिल्यानंतर आपण पुन्हा एकदा या तत्त्वज्ञानाच्या मूळ मूल्याकडे येऊया. आर्थिक साक्षरता मिळवण्याची प्रेरणा नक्कीच अत्यंत मौल्यवान आहे. मानसिकता हा तुमचा उत्प्रेरक म्हणजेच कॅटॅलिस्ट आहे. पण लक्षात ठेवा, नुसते शॉर्टकट शोधून चालत नाही. यशासाठी प्रत्यक्ष, कायदेशीर आणि भक्कम प्रणाली हेच तुमचं खऱ्या अर्थाने इंजिन असतं. रिच डॅड तत्त्वज्ञानाने किमान लोकांना या पैशाच्या साक्षरतेविषयी विचार करायला भाग पाडलं, हाच त्याचा सर्वात मोठा विजय मानता येईल. आणि आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. ही मिळालेली जबरदस्त आर्थिक प्रेरणा आपण कोणत्याही चुकीच्या आणि जोखमीच्या मार्गावर न जाता सुरक्षित आणि खऱ्या संपत्ती निर्मितीच्या प्रणालींमध्ये कशी वळवू शकतो? कोणत्याही गुरूचं आंधळेपणानं अनुकरण न करता स्वतःची आर्थिक बुद्धिमत्ता वाढवणं आणि नेहमी सतर्क राहणं, हाच आजच्या विश्लेषणाचा मुख्य धडा आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की विचार करा.